सोलापूर जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्र प्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू केले होते। दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, शहर संघटक जमीर भाई शेख यांनी महादेव शिंदे यांना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा अवहाळे यांच्या केबिन समोर आणून बसवले। प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुपनर यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती, परंतु मागील 2 महिन्यांपासून ते शिंदे यांना त्रास देत असल्याचे प्रहार संघटनेच्या निदर्शनास आले। मंगळवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास CEO अवहाळे यांच्या कार्यालयात आल्या। त्यांनी महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहिली, त्यांनाही अतिशय वाईट वाटले। पेन्शनचा विषय असल्याने त्या रुपनर यांच्यावर चिडल्या आणि स्वतः शिंदे यांच्यासमोर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली। तातडीने प्रशासनाला प्रताप रुपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागविण्याच्या सूचनाही केल्या। त्यानंतर मंजूर पेन्शनचा पेपर स्वतः CEO यांनी कार्यालयाबाहेर नेऊन दिव्यांग निवृत्त कर्मचारी महादेव शिंदे यांच्या हातात दिल्या। दरम्यान प्रहारचे जमीर शेख यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालय अध्यक्ष रुपनर यांच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करत जरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असली तरी जोपर्यंत त्यांना निलंबित होत नाही तोपर्यंत प्रहार शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे। दरम्यान ही बातमी वृत्तसंकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। शिक्षण विभागामध्ये सगळा चोर कारभार आहे, टक्केवारी मागते सगळे। तुम्हाला सांगतो, मला माहिती आहे, मी किती पुरावे घेऊन गेलो होतो बच्चूभाऊ मंत्री असताना। मला माहिती आहे कोण किती भ्रष्टाचारी आहे ते। यांना टक्केवारी मागण्यात आली, त्यांनी टक्केवारी दिली नाही म्हणून फाईल थांबली। मी असा आरोप आहे माझा प्रशासनावर सर, आणि त्याचे पुरावे देतो का हो, खरं आहे का खोटे? पुस्तकी माझं पडून कसं राहते? एका अपंगाला, चांगल्या माणसाला ठीक आहे, तुम्ही एका अपंगाला एवढंच सतवता, बिचारा ते पोलीस प्रशासन मदत करते, त्यांना लिक्विड देते। तुम्ही रात्री येतात, तुमचे तिथे कार्यक्रम आहे ह्याचे त्याचे, बरं ठीक आहे कार्यक्रम असते वर्षातून एकदा, आमचं त्याला पण दुमत नाहीये। मी ढेपेंना फोन केलो, ढेपे साहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे आता परत फोन केलो। मग मला सांगा, एखाद्या व्यक्तीचं हे बघा, एखादी व्यक्तीची जर तुमची फाईल जर पेंडिंग असेल, त्यांचं काय तटलेलं जी अमाऊंट असेल हे असेल काय, त्याचा भविष्य निर्वाह निधी तटलेला भेटलेला, त्याला किती वेळ लागतो, किती काल अपंगासाठी? माझं नाव महादेव लक्ष्मण शिंदे, केंद्र प्रमुख या पदावर कोरफळे तालुका बार्शी पंचायत समिती शिक्षण विभाग बार्शी या ठिकाणी गेली 36 वर्ष सर्व्हिस करून 30/11/2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहे। पण गेले 3 महिने कार्यालयाशी सतत पाठपुरावा करूनही माझ्या सेवानिवृत्तीचा कुठलाही लाभ मला मिळाला नाही, आणि त्याच्यामुळे माझं पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं। कारण मी स्वतः दिव्यांग आहे, माझी 2 मुलं दिव्यांग आहेत, बहीण दिव्यांग आहे, आणि आज दोन्ही मुलं सध्या उपाशी आहेत। त्यांना घरी ठेवून आम्ही इथं 2 दिवस झाले उपाशी। कालपासून अन्नाचा थेंब आम्ही घेतलेला नाही। शेवटी आम्हाला चक्कर आले, आणि चक्कर आल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबलने मला मगाशी पाणी दिलं, आणि शेवटी कुलकर्णी सर प्रहारचे शहराध्यक्षाने आले, आणि शेवटी हा पाठपुरावा केला, आणि त्याला चांगल्या प्रकारे यश आलं। रुपनर साहेबांची भेट घेतली, आणि त्याने सेवानिवृत्ती सर्व लाभ 4 वाजेपर्यंत लेखी हातात देण्याचं आश्वासन दिलं, आणि म्हणून त्याची वाट आम्ही इथं पाहत आहोत। 4 तारखेला म्हणजे 4 वाजेपर्यंत तो आदेश मला हातात पडल्याबरोबर मी उपोषण सोडणार आहे। धन्यवाद। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। महादेव लक्ष्मण शिंदे सेवानिवृत्त झालेले आहेत केंद्र प्रमुख म्हणून कोरफळे तालुका बार्शी येथे। 2 ते 3 महिने झालं त्यांचं सेवानिवृत्ती वेतन जे आहे ते संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाकडून तटवण्यात आलेलं आहे। कागदाची पूर्तता झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे, पण संबंधित व्यक्ती शिंदे काय म्हणत आहेत की बाबा संबंधित 2 महिन्यापूर्वीच मी सगळे कागदपत्र त्यांना दिले होते, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची म्हणजे त्यांनी दखल घेतली नाही। आता संबंधित CEO मॅडमच्या ऑफिस जवळ त्यांना आणून बसवलं। 2 दिवसापूर्वी ते उपोषणाला बसलेले आहेत, त्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे, त्यांना म्हणजे अक्षरशः चक्कर येत होती। अशा पद्धतीत मी त्यांना उचलून आणलं आणि CEO मॅडमच्या ऑफिस समोर बसवलेलं आहे। आणि आत्ताच रुपनर साहेब जे वेतन पथकाचे त्यांचे प्रमुख आहेत, त्यांनी येऊन की दुपारी 1 तास अर्धा तासात संबंधित जे पत्र आहे पत्र काढून त्यांचं वेतन काय असेल ते शिल्लक त्यांची जी आहे ती जमा करतो असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलं।
सीओ मॅडम कडून सुद्धा म्हणजे त्या मॅडमचा निरोप आलेला आहे की जेणेकरून हे जे उपोषण आहे ते तुम्ही स्थगित करा, 3 दिवसानंतर तुमचे काय असेल पैसे जमा होतील असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ही एक गोष्ट सांगतो, जर सामान्य लोकांना त्रास झाला तर चालेल, पण अपंगांना जर त्रास दिला तर प्रहार जनशक्ती पक्ष अधिकाऱ्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून सांगू, मग ते कोणीही असू दे, मला गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही. राहिला विषय त्यांच्या वेतनाचा, जर वेतन 3 दिवसात मिळालं नाही, त्यांनी संबंधित सांगितल्याप्रमाणे रुपनर साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन अक्षरशः शाईची बाटली घेऊन रुपनर साहेबांच्या अंगावर शाई मारल्याशिवाय मी राहणार नाही, हे या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. जिल्हा परिषद विभागामध्ये प्राथमिक शिक्षण विभागात बार्शी येथून केंद्र प्रमुख या पदावरून निवृत्त झालेल्या लक्ष्मण शिंदे हे गेल्या 70 दिवसांपासून या ठिकाणी सेवानिवृत्तीची त्यांचे देणी आहे, हे देणी मिळावे म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि सतत पाठपुरावा करून जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील, सीओ असतील, यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा काहीच उपयोग होत नाही. म्हणून ते काल पती पत्नी दोन्ही दिव्यांग, त्यांची 2 मुलं सुद्धा दिव्यांग, अशा परिस्थितीमध्ये ते आज कालपासून त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. या संदर्भातली माहिती आमचे शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी यांना मिळाली आणि त्यांनी थेट जिल्हा परिषदेचे सीओ मॅडम यांच्या दारामध्ये या दोन्ही दिव्यांग बांधवांना घेऊन या ठिकाणी आलं आणि या ठिकाणचा प्रशासन जागा झाला. एकंदरीत आपण बघत असाल की ज्या ठिकाणी एखादा व्यक्ती 36 वर्ष सेवा करून निवृत्त होतो, तशा माणसावर सुद्धा अन्याय करणारी ही जमात कोण आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, या ठिकाणी काही अधिकारी कर्मचारी खूप चांगला काम करतात, पण काही अधिकारी कर्मचारी दरोडे घालण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि मी सीओ मॅडम, ते आमची बहीण, त्यांना सुद्धा मी या माध्यमातून एक विनंती करतो की निदान 36 वर्ष त्या ठिकाणी काम करून आपल्याच विभागातून निवृत्त होणाऱ्या अशा दिव्यांग बांधवावर, त्यांच्यावर जर अन्याय कोणी करत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर ते काय कारवाई करणार, हा प्रश्न माझा त्यांच्यावर सुद्धा आहे. आणि येत्या 2 दिवसामध्ये यांचा जर प्रश्न निकाली लागला नाही तर रुपनर यांना मात्र प्रहार काळे पाजल्याशिवाय राहणार, या माध्यमातून इशारा देतो.